दादा तुम्ही आमर उपोषणाला बसले जिल्हाधिकाऱ्यासमोर, काय प्रमुख मागण्या आहेत? आमच्या पैठण तालुक्यामधील जे नाथमोक्ष घाट आहे या ठिकाणी जे साफ आमची गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन आहे, आम्ही गोदावरीमधील घाण कचरा सगळे साफ करतो आणि जे नाथमोक्ष घाट आहे त्यावर काही लोकांनी दादागिरी करून ताबा केलेला आहे। त्या ठिकाणी काही भावामध्ये आपले पंतरवाळ्या दाव्याचे सामान विकतात आणि ज्यावेळेस जर दावा करणारे लोक जर आले तिथे नागरिक औरंगाबाद इतर जिल्ह्यातले औरंगाबाद मधले महाराष्ट्रामधले जितके पण लोक येतात त्यांना ते दादागिरी करतात, हाणमार करतात। आणि ज्या घाटाखाली आहे त्या घाटाखाली ज्या नदीमध्ये गोदावरीमध्ये त्या ठिकाणी कितीतरी वाळू तस्कर वाळू काढीत आहेत, तरी मुख्य अधिकारी पोलीस निरीक्षक संजय देशमुख, परत उप पोलीस अधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी भोरे साहेब हे कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत। आम्ही म्हणलो जर साहेब हे जर वाळू जर काढली, तुम्ही गंगामाईचे लोचके तोडून खातायत, आज ही जर वाळू एक गंगामाईचं शरीर आहे आणि हे जर तुम्ही लोचके तोडून खातात, ही वाळू नेतात, तर उद्या चालून हे घाटाला म्हणजे घाट पडून जाईल। त्या ठिकाणी अजून ज्ञानेश्वर महाराजांनी जो रेडा बोललेला आहे त्याला नाग घाट मानतात, त्या ठिकाणी तर आडमाप वाळू उपसा चालू आहे। या सगळ्या करून हे शिव पोलीस निरीक्षक संजय देशमुख 1,80,000 रुपये एका आरेवाल्याकडून हप्ता आहे। तर अशा 100 आरे असतात तालुक्यामध्ये, यांना कम से कम 1,80,00,000 रुपयाचा हप्ता भेटतो। त्याशिवाय या ठिकाणी जे मोक्ष घाटावरती जे अतिक्रमण केलेले आहे त्यांच्याकडून पण यांना महिन्याला लाखभर रुपये हप्ता मिळत असेल, त्याच्यामुळे हे अतिक्रमण काढीत नाहीत। आणि जे अधिकारी आहे संतोष आगळे हा मनमानी कारभार करतो, याचा खासदार हा नातेवाईक आहे किंवा एकदम जिगरी दोस्त असन अशी माहिती आहे। ते खासदार म्हणजे भोंबरे साहेब, हे यांचं मी ज्यावेळेस त्याला बोललो का बाबा तू कारवाई जर नाही केली तर मी तुझ्या विरोधात जिल्हा अधिकारी संभाजीनगर या ठिकाणी उपोषणाला बसन, ते मला खासदार माझा पाहुणा आहे, मंत्री माझे दोस्त आहेत, तू माझं काही वाकडं करू शकत नाही अशी मला धमकी दिली। आज मी कलेक्टर साहेबांचं 22 तारखेला उपोषण केलं होतं, त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी अतिक्रमण काढा असे आदेश दिले, ताबा केलेल्या लोकांवर कारवाई करा याचे पण आदेश दिले, पण या शिवोनी काही कारवाई केलेली नाही, अतिक्रमण काढलं नाही ना, वाळू तस्कराला काही बोलत नाही, सगळा मनमानी कारभार चालू आहे। आज मी या जिल्हा अधिकारी साहेबांची अमरण उपोषणाला बसलो आहे, याची जर दखल नाही घेतली तर मी माझ्या निवेदन मध्ये लिहिलेलं आहे, मी कोणची इशारा न देता आत्मदहन करीन आणि याचे जबाबदार माननीय जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंड अधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर हे राहतील व संबंधित जे अधिकारी आहेत ते पण राहतील, याची नोंद घ्यावी। सीओ साहेबांकडे तुम्ही काय तक्रारी केलेली आहे आणि त्यांनी तुम्हाला जे पत्र दिले त्यामध्ये काय नमूद केलेले आहे, काय पत्र दिलेलं आहे का तुम्हाला? हा, पत्र दिलेले आहे, जिल्हा अधिकारी साहेबांनी पत्र जे दिलेले आहेत त्यावर कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेला आहे का त्यांना का हे बघू शकता तुम्ही, गृह विभाग तहसीलदार यांनी पण ताबा मारलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करा हे आदेश दिलेला आहे, तरी हे काय कारवाई करीत नाही पोलीस। त्याशिवाय मुख्य अधिकाऱ्याला आदेश दिलेले आहेत का गोदावरी नदी पात्रामधील नाथमोक्ष घाट याची स्वच्छता साफसफाई करण्याची असून या ठिकाणी जे ताबा मारलेले यांच्यावर कारवाई करा। ज्या महिला आहेत त्यांनी पण दादागिरी, आमचे लोक जेव्हा साफसफाई करते त्यावेळेस त्यांना शिवीगाळ मारहाण करतात, यांच्यावर पण कारवाई करा आणि अतिक्रमण काढा असे आदेश दिलेले आहेत 22/7/2024 ला। आणि जे आदेश दिलेले आहेत ते अशोक कायंदे साहेब, सहाय्यक आयुक्त नगर परिषद जिल्हा अधिकारी कार्यालय यांना एवढे आदेश असताना सुद्धा हे घाबरत नाही। याचा अर्थ काय आहे का या शिवमाग कोणतरी मोठा हात असल्यामुळं त्यामुळे हे घाबरत नाही। आता तुमचं आमर उपोषण चालू आहे, पहिला दिवस आहे, तुम्ही कलेक्टर साहेबांना भेटले का? हा, यासाठी आम्ही निवासी कलेक्टर साहेब आहेत त्यांना भेटलो, तर ते आम्हाला डायरेक्ट म्हणले का तुम्ही आम्हाला आत्मदहन करायची धमकी द्यायची नाही। मी म्हणलं साहेब जर माझ्या उपोषणाची दखल नाही घेतली तर मी आत्मदहन करणार, हे लोकशाही मार्गातून आहे, मी कोणची दंगली करीत नाही का, मारामारी करीत नाही का, भांडणं करीत नाही अशा पद्धतीने बोललो। ते म्हणले तू अशी धमकी दिली आम्ही तुझ्यावर गुन्हा दाखल करू। म्हणलं साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेला कायदा आहे त्या पद्धतीने तुम्हाला जी कारवाई करायची तुम्ही ती करू शकता, पण हे जे वाळू माफियावाले आहेत
यांच्यावर तुम्ही कारवाई करा. ज्यांनी गोदावरी नदी च्या मोक्ष घाटे ज्यांनी ताबे केलेले आहेत यांच्यावर कारवाई करा. जे नागरिकांना महाराष्ट्रामधील प्रत्येक भागामधील लोक जे दसऱ्या विधीसाठी येतात, जे संत लोक येतात आंघोळ करण्यासाठी, त्यांना सुद्धा लुटतात. यांच्यावर पण कारवाई करा. यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि ते मला दम देतात तर तुझ्यावर गुन्हे दाखल करू, हे करू. म्हणजे हे नेमकं पोलीस यांच्यात कलेक्टर पण सामील आहे का असा प्रश्न निर्माण होऊ राहिलाय. आपलं नाव? माझं नाव अंतोन श्यामसुंदर गायकवाड. मी एक गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि त्याशिवाय तेच खबर महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल आहे त्याचा पण मी उपसंपादक आहे.